आपण हृदयाच्या छिद्रांच्या बाबतीत थोडंसं बोलूया. हे लहान मुलांमध्ये आपल्याला जास्तच असतं, पण समजा लहान वयात ह्याची ट्रीटमेंट जर झाली नाही तर मोठ्यांमध्ये दिसू शकतं. तर हृदयाचे डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे 2-2 कप्पे आहेत. डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2. जे वरचे कप्पे असतात, एट्रिया म्हणतात त्याला. त्यातला जो पडदा असतो त्याला एट्रियल सेप्टम म्हणतात आणि त्याच्यात जो छिद्र तयार होतो त्याला ASD म्हणतात. असं जर छिद्र असेल तर डाव्या बाजूचं शुद्ध रक्त हे उजव्या बाजूच्या कप्प्यात जाऊन परत फुफ्फुसांमध्ये जातं. तर त्यामुळं काय होतं आहे की फुफ्फुसांमध्ये रक्त वाढत जातं आणि शरीराला रक्त कमी पडतं. मग मुलाची वाढ होत नाही, हळूहळू धाप लागायला लागते आणि हृदयाची उजवी बाजूसुद्धा फार मोठी होते. तर हे छिद्र आपल्याला बंद करायला लागतं आहे. छिद्र बंद करण्याचे 2 पद्धती आहेत. आपण ऑपरेशनने करू शकतो आणि आपण काही पेशंट्समध्ये, सगळ्यांमध्ये नाही, चकती मिळते, छत्रीसारखं असतं ते पायातून टाकून ऑपरेशन न करता ते बंद करू शकतो. हृदयाचं खालचे जे कप्पे आहेत, वेंट्रिकल्स जे म्हणतात, त्याच्या पडद्यांमध्ये सुद्धा कधीकधी भोक असते. त्याला VSD म्हणतात. VSD जेव्हा असतं ते ASDपेक्षा जास्त घातक असू शकते जर मोठं असलं तर. कारण ते फटाफट हृदयाची उजवे फुफ्फुसांचे रक्तवाहिन्यांचं दाब वाढतं, खूप जास्त वाढते ASDपेक्षा. आणि काहीच म्हणजे 2-3 वर्ष ते पेशंट असाच राहिला तर मग त्यानंतर ते इरिव्हर्सिबल होतं, म्हणजे ते कायमचं होऊन जातं आणि आपल्याला त्यानंतर काहीच करता येत नाही. तर लहान वयातच VSD बंद करायला लागते. VSD बाय अँड लार्ज आपल्याला ऑपरेशननी बंद करायला लागतं. काही पेशंटमध्ये आपण चकतीचा वापर करून बंद करू शकतो, पण 90% लोकांमध्ये आपल्याला ओपन ऑपरेशन करून ते बंद करायला लागतं. आणि तिसरं जे छिद्र आपल्याला सापडू शकतं त्याला PDA म्हणतात, पेटंट डक्टस आर्टेरिओसिस. ते राहू द्या. पण हे काय करतं की जे हृदयाचे जे 2 मोठ्या पाईप आहेत, एक शरीराला जाते आणि एक फुफ्फुसांना जाते. शरीराला शुद्ध रक्त नेणारी एओर्टा आणि फुफ्फुसांना अशुद्ध रक्त नेणारी पल्मोनरी आर्टरी. ह्याच्यामध्ये हे एक ट्यूब असते. हे ट्यूब हे गर्भात सगळ्यांमध्ये असते. जन्म झाल्यावर ही बंद पडते. जेव्हा ती बंद पडत नाही तर मग परत शुद्ध रक्त हे अशुद्ध फुफ्फुसांमध्ये वाढत जातं आणि हे सुद्धा आपल्याला लवकर बंद करायला लागतं, नाहीतर फुफ्फुसांना डॅमेज होतो. तर ह्याला 99% लोकांमध्ये आपण छोटंसं एक डिव्हाइस असतो, हे चकतीसारखंच असतं, ते पायातून टाकून बंद करू शकतो. काही लोकांना, काही मुलांना ऑपरेशन लागतं. हे सुद्धा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे लहान वयात जेवढं आपण लवकर करू तेवढं बरं आहे. जेवढं आपण थांबत जाणार तेवढं प्रॉब्लेम येतो. मी असं म्हणत नाही की एकदम नवजात बाळामध्ये करायलाच पाहिजे, पण असं नाही की बाळाचं वाढ होऊ द्या, 10 वर्षाचं होऊ द्या, 12 वर्षाचं होऊ द्या, नाही. हे 3-4 वर्षाच्या वयात आपल्याला करायलाच लागतं आणि काय कंडिशन्समध्ये अजूनही लवकर करायला लागतं. तर ह्याच्यात थांबून उपयोग नाही आहे. काही जे छिद्र जर छोटे असेल तर ते बंद होतात परस्पर, पण जे मोठे असतात ते बंद होत नाहीत आणि त्यांना बंद करायला लागतं. त्याच्यात थांबून उपयोग नाही आहे.